हॅलो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आम्ही आता चाललोय या ट्रिपमध्ये द्वारकाला. द्वारका आणि नागेश्वर या दोन ठिकाणी आम्ही जाणार आहोत. आणि काल रात्री आम्ही दादरवरून 9:15 वाजता सौराष्ट्र मेल पकडली आणि ही आता आम्हाला द्वारकाला आज दुपारी 1 वाजेपर्यंत पोहोचवेल. सो हा ब्लॉग असणार आहे द्वारका आणि नागेश्वर बद्दल. सो स्टे ट्यून. प्राजक्ता तिकडे पुस्तक वाचते. तुम्ही ट्रेनमध्ये टाइमपास करायला काय करता ते नक्की कॉमेंटमध्ये सांगा. सो आता आम्ही द्वारकाला उतरलो आहोत. ट्रेन थोडी लेट झाली, 15 मिनिटं. आणि इथून द्वारका स्टेशनच्या बाहेरूनच आम्ही ऑटो केली आहे आता हॉटेलला जायला. 100 रुपीज चार्ज आहे इथे. तुम्हाला थोडंफार पार्किंग करायला लागतं. आणि स्टेशनपासून जास्त काही लांब नाहीये, 2 ते 2.5 किलोमीटर वरतीच आहे हॉटेल. एक 5 मिनिटात पोहोचू. आम्ही हॉटेलमध्ये चेक इन केलं. आता इथे एका हॉटेलमध्ये जेवायला आलो आहे. लंच करतो आहे 4:30 वाजता. थोडाफार लेटच झालं आहे. आम्ही इथे ॲक्च्युली लेट आलो थोडं, म्हणजे ट्रेन पण लेट झाली, एक अर्धा पाऊण तास लेट झाली, त्याच्यामुळे सगळंच स्केड्यूल हललं आहे. आम्ही इथे आता गुजराती थाळी ट्राय करतो आहे. आता जेवण वगैरे झालं, बाहेर पडलो आहे आणि आता आम्ही द्वारकाधीशला जातो. द्वारकाधीश मंदिरला इथून आमच्या हॉटेलवरून जवळच येते. आणि आता हे म्हणतात ऑफ सीझन आहे म्हणून थोडी गर्दी कमी आहे. आमचं द्वारकाधीशचं दर्शन झालं. जास्त वेळ नाही लागला. आम्ही 10 मिनिटं मध्ये दर्शन घेऊन आलो परत. आणि आता इथे हा कुठला झुला आहे ग? सुदामा सेतू. ओके, हा सुदामा सेतू आहे. ॲक्च्युली हा बंद आहे आता, पण सुदामा सेतू आहे. आणि इकडे लक्ष्मीनारायणचं मंदिर आहे मागे. हे इथे मंदिर आहे. डिनर करून आम्ही रूमवरती परत आलोय. मंदिरात आम्हाला फक्त 10 मिनिटांमध्ये दर्शन मिळालं. आणि खूप सुंदर मंदिर आहे. मंदिरातली मूर्ती पण खूप सुंदर आहे. आणि आज आम्हाला जे कळसावरती मंदिराच्या ध्वज फडकवतात ते आम्हाला पाहायला मिळालं. म्हणजे बरीच माणसं येतात, ते झेंडे घेऊन येतात आणि तिकडे वरती मग कळसावरती माणसं जातात आणि तिथून जो ऑलरेडी झेंडा असतो तो काढतात आणि त्याच्यावरती लोकांनी जे झेंडे दिले असतात तो झेंडा लावला जातो. सो ते एवढं एक वेगळा एक्सपिरियन्स होता. आणि त्याच्यात म्हणजे माझ्या आता पण अंगावरती गुजबम्स येत आहेत. आणि त्यावेळेला तिथे उभं राहून ते पाहणं एक वेगळा एक्सपिरियन्स आहे. आणि तुम्ही इथे येऊन हे एक्सपिरियन्स करणं एक मस्ट आहे. आणि आमचं आता ह्याच्यातूनच दुसरं चारधाम मधलं एक दुसरं धाम झालं आहे. आम्ही ह्याच्या आधी जगन्नाथपुरीला गेलो होतो, ते एक धाम होतं चारधाम पैकी, आणि हे दुसरं एक धाम झालंय.